नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, नुकताच केंद्र सरकारने बजेट सादर केला व त्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी वेगवेगळ्या प्रोव्हिजन्स केलेले आहेत. पण हा बजेट समजण्यापूर्वी काही टर्म म्हणजे काही शब्दांचा अर्थ समजणे खूप आवश्यक आहे. नाहीतर जे बजेटबद्दल तुम्ही वाचाल, ऐकाल ते डोक्यावरून पूर्ण चाललं जाईल. तर मी या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या बेसिक्स टर्म कव्हर करणार आहेत, ज्या तुम्हाला बजेट समजायला मदत करणार. आता सर्वात पहिला प्रश्न की बजेट म्हणजे काय? तर येणाऱ्या वर्षामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांवर किती पैसा खर्च केला जाईल व त्यासाठी किती पैसा जमा होईल याचे अंदाजपत्रक म्हणजेच बजेट म्हणजेच अर्थसंकल्प. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आता बघूया वेगवेगळ्या शब्दांचा अर्थ. पहिला शब्द आहे डायरेक्ट टॅक्स म्हणजेच प्रत्यक्ष कर. डायरेक्ट टॅक्स हा व्यक्तीची इन्कम व प्रॉपर्टी आहे त्यावर आकारला जातो. याला प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन सिस्टीममध्ये असे पण म्हणतात, कारण जसं जसं व्यक्तीची इन्कम वाढत जाते तसं तसा हा टॅक्सचा दरसुद्धा वाढत जातो. म्हणजे याचा भार हा गरीब माणसांवर न पडता श्रीमंत माणसावर म्हणजे ज्याची इन्कम जास्त आहे त्या माणसांवर पडत असतो. पण आपल्या देशामध्ये फक्त 4% लोक हे डायरेक्ट टॅक्स भरत असतात. खूप साऱ्या जणांची इन्कम जास्त असूनसुद्धा ते काळा पैसा आपल्या घरी ठेवून जमा करून ठेवत असतात, पण ते डायरेक्ट टॅक्स भरत नसतात. हा डायरेक्ट टॅक्स एक व्यक्ती किंवा कंपनी या दोघांवर लागू आहे. आणि याचे एक्झाम्पल आहे प्रॉपर्टी टॅक्स, इन्कम टॅक्स, कॉर्पोरेशन टॅक्स, कॅपिटल गेन टॅक्स इत्यादी. अशा वेगवेगळ्या प्रकारचे हे डायरेक्ट टॅक्स आहेत. दुसरा आहे इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे अप्रत्यक्ष कर. याला इनडायरेक्ट टॅक्स किंवा अप्रत्यक्ष कर का म्हणतात? तर याचा असर आपल्याला डायरेक्ट जाणवत नाही. फॉर एक्झाम्पल घ्या पेट्रोलवरील टॅक्स, GST, कस्टम ड्युटी ही फॉरेनवरून एखाद्या प्रोडक्टला जेव्हा आपण आयात करतो त्यावर लावली जाते. एक्साईज ड्युटी जे सेंट्रल गव्हर्नमेंट लावत असते आणि व्हॅल्यू ॲडेड टॅक्स जो स्टेट गव्हर्नमेंट लावत असतो. हे सगळे इनडायरेक्ट टॅक्स आहेत. आणि GST आल्यानंतर खूप सारे प्रोडक्ट्स एक्सेप्ट अल्कोहोल, पेट्रोलियम प्रोडक्ट्स, इलेक्ट्रिसिटी या प्रोडक्ट्सना वगळता सगळे प्रोडक्ट्स GSTच्या अंडर कव्हर करण्यात आलेले आहे. या इनडायरेक्ट टॅक्सला रिग्रेसिव्ह टॅक्स असे सुद्धा म्हणतात, कारण अंबानी व गरीब माणूस या दोघांना पण इथे सारख्याच प्रकारचा टॅक्स भरावा लागतो. फॉर एक्झाम्पल घ्या, अंबानीने जरी बिस्किटचा पुडा खरेदी केला तरी त्याला 5 रुपये द्यावे लागतात आणि एखाद्या भिकारी माणसाने जरी बिस्किटचा पुडा खरेदी केला तरी त्याला 5 रुपये द्यावे लागतात. म्हणून या टॅक्सला रिग्रेसिव्ह टॅक्सेशन असे म्हणतात, कारण सगळ्यांनाच इथे सारखा प्रकारचा टॅक्स द्यावा लागतो. पण प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन म्हणजे डायरेक्ट टॅक्समध्ये काय असतं की जशी जशी माणसाची इन्कम वाढत जाते तसं तसं त्याचा टॅक्सचा दर वाढत जातो. तिसरी टर्म आहे सेस. याला टॅक्स ऑन टॅक्स असे सुद्धा म्हणतात. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, जेव्हा तुम्ही एखादा प्रोडक्ट खरेदी करता तेव्हा कोणकोणत्या प्रोडक्टवर सेस पण लागत असतो. तर हा सेस म्हणजे टॅक्स ऑन टॅक्स आहे. हे उदाहरणाने समजूया. जर एखाद्या 100 रुपयाच्या प्रोडक्टवर 10% टॅक्स लागत असेल तर त्याला टॅक्स किती लागेल? 10 रुपये लागेल. आणि आता हा 10 रुपयाचा जो टॅक्स लागलेला आहे या टॅक्सवर अजून 10% जो टॅक्स लागेल त्याला सेस असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल इथे 100 रुपयावर 10% किती टॅक्स लागला? 10 रुपये टॅक्स लागला. आणि आता या 10 रुपयावर जो 10% टॅक्स लागेल त्याला सेस असे म्हणतात. आणि 10 रुपयावर 10% टॅक्स किती लागेल? 1 रुपया. म्हणजे टोटल किती रुपये होतील? 11 रुपये. समजलं ना तुम्हाला? सेस हा टॅक्सवर टॅक्स असतो. म्हणजे 100 रुपयाचा 10% टॅक्स म्हणजे 10 रुपये आणि त्या 10 रुपयांवर 10% सेस म्हणजे 1 रुपया. म्हणजे असे टोटल 11 रुपये भरावे लागतील टॅक्समध्ये आपल्याला. आणि हा सेस एखाद्या पर्टिक्युलर कामासाठी आकारला जातो. जसे हेल्थ अँड एज्युकेशनल सेस तुम्ही ऐकलंच असेल, इन्व्हायरमेंटल सेस म्हणजेच पर्यावरण सेस इत्यादी. अशा वेगवेगळ्या पर्टिक्युलर कामासाठी हा सेस आकारला जातो. अशाच प्रकारचे एक टर्म आहे सरचार्ज. सरचार्ज हा एखाद्या स्पेसिफिक कामासाठी आकारला जात नाही. सेसमध्ये काय असतं? हेल्थ अँड एज्युकेशनल सेस, इन्व्हायरमेंटल सेस अशा प्रकारच्या स्पेसिफिक कामासाठी सेस हा आकारला जातो. पण सरचार्ज हा स्पेसिफिक कामासाठी आकारला जात नाही. सरचार्ज हा कोणत्याही कामावर खर्च करण्यात येतो. पण याची मेथडॉलॉजी आहे, जी सेसची जी मेथडॉलॉजी होती टॅक्स कलेक्ट करण्याची, सरचार्जची पण तशीच मेथडॉलॉजी आहे. समजलं असेल तुम्हाला. आणि सेस हा ज्या कामासाठी पैसा आकारला जातो जसे हेल्थ अँड एज्युकेशनल सेस, इन्व्हायरमेंटल सेस याच कामासाठी खर्च करावा लागतो. पण सरचार्जमध्ये काय असतं? कोणत्याही स्पेसिफिक कामासाठी हा कर आकारला जात नाही, तर कोणत्याही कामावर हा पैसा खर्च करण्यात येतो. अजून एक टर्म आहे फिस्कल डेफिसिट. हे सिंपल आहे. तुम्ही पैसा किती कमवता आणि किती खर्च करता. म्हणजे सरकार एखाद्या वर्षामध्ये किती पैसा कमवत असते आणि किती पैसा खर्च करत असते यालाच फिस्कल डेफिसिट असे म्हणतात. पण आपल्या सरकारचा फिस्कल डेफिसिट निगेटिव्हमध्ये आहे. म्हणजेच कमाईपेक्षा खर्च जास्त आहे आणि ते आपल्या GDPच्या जवळपास 9.5% आहे. नेक्स्ट टर्म आहे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर.
आता जो सरकार पैसा खर्च करत असतो तो दोन पद्धतीने खर्च करत असतो. पहिली पद्धत आहे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि दुसरी पद्धत आहे कॅपिटल एक्सपेंडिचर. रेव्हेन्यू एक्सपेंडिचरमध्ये जो पैसा दैनंदिन कामकाजामध्ये खर्च केला जातो त्यालाच रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, सॅलरीवर जो पैसा खर्च केला जातो, पेन्शन, स्टेशनरी अशा कामांवर जो पैसा खर्च केला जातो त्याला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असे म्हणतात. यामध्ये सरकारला काही पैसे मिळत नसते, त्यापासून एखादं परमनंट ॲसेट बनत नसतं. म्हणजेच पैसे कमवून देणाऱ्या वस्तूंवर यामध्ये पैसा खर्च केला जात नाही. नेक्स्ट टर्म आहे कॅपिटल एक्सपेंडिचर. यामध्ये खर्च हा इन्कम निर्माण करणाऱ्या कामांवर केला जातो. फॉर एक्झाम्पल, एखादं स्कूल बांधलं, रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर पैसा खर्च केला, एखादी कंपनी स्थापित केली. यामुळे काय होतं की काही वर्षांमध्ये सरकारला या खर्च केलेल्या पैशांचं रिटर्न मिळत असतं. आता मी तुम्हाला सिंपल उदाहरणाद्वारे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि कॅपिटल एक्सपेंडिचरमधला फरक सांगतो. एक्झाम्पल घ्या डिफेन्सचं. डिफेन्समध्ये जो पैसा पगार, पेन्शनवर खर्च केला जातो त्याला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणतात आणि जो पैसा रिसर्च अँड डेव्हलपमेंट, मशिनरी खरेदी करण्यावर जो केला जातो त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतात. समजलं ना तुम्हाला आता? नेक्स्ट आहे रेव्हेन्यू रिसिप्ट अँड कॅपिटल रिसिप्ट. सरकारला जो पैसा मिळत असतो त्याचं पण दोन प्रकारे वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. पहिला आहे रेव्हेन्यू रिसिप्टमध्ये आणि दुसरं कॅपिटल रिसिप्टमध्ये. रेव्हेन्यू रिसिप्टमध्ये जो पैसा डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स, सरकार वेगवेगळ्या वस्तूंची विक्री करतो तो पैसा, डिव्हिडंड अँड प्रॉफिट म्हणजे सरकारने एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केलं असेल त्यापासून मिळणारा पैसा, इंटरेस्ट रिसिव्ड म्हणजे सरकारने एखाद्या लोन दिलेलं असेल त्याचं व्याज इत्यादी, असा सगळा जो पैसा जमा होतो त्याला रेव्हेन्यू रिसिप्ट असे म्हणतात. आणि दुसरा आहे कॅपिटल रिसिप्ट. कॅपिटल रिसिप्टमध्ये काय असतं की सरकार जे कर्ज घेत असतं देशाच्या कारभारासाठी ते इन्क्लूड असतं. तसेच सरकारने दुसऱ्यांना जे लोन दिलेलं असते ना, जर ते रिकवर झालं म्हणजे वापस मिळालं त्याला पण कॅपिटल रिसिप्टमध्ये काउंट करण्यात येतं. तर हे होतं मित्र आणि मैत्रिणींनो बजेटच्या वेगवेगळ्या टर्म ज्या तुम्हाला बजेट समजण्यापूर्वी म्हणजे बजेट बघण्यापूर्वी कामात येतील. तरी बघत राहा माझं चॅनल इनिशिएटिव्ह टू रिड्यूस इन्फॉर्मेशन असिमेट्री. धन्यवाद.